आज मी निघालो होतो माझ्या डोंबिवली ते सोमनाथ सोलो बाईक राईडला. रात्री 2 वाजता डोंबिवलीवरून राईड सुरू केली. गुगल मॅप्सच्या भरोशावर रात्री 3 वाजता एका दाट जंगलातून राईड करत शेवटी हायवे गाठला. थोडा थ्रिल, थोडी अनसर्टनिटी. रात्रीची राईड आणि चहा नाही असं चालणारच नाही. जिथे दिसेल तिथे चहा हेच शास्त्र मानून छोटे छोटे ब्रेक घेत 300 किलोमीटर पूर्ण करत तब्बल 7 तासात सुरत जवळील हाजिरा पोर्टला पोचलो. बाईक घेऊन फेरीमध्ये जाण्याचा हा माझा दुसरा अनुभव. पण यावेळी फेरी म्हणजे जणू मिनी टायटॅनिक. आत शॉपिंग सेंटर, रेस्टॉरंट, सगळंच. थोडी पेटपूजा करून वर जाऊन समुद्राचा व्ह्यू एन्जॉय करायला गेलो. सकाळी 10 वाजता फेरी हाजिरावरून निघाली आणि दुपारी 3 वाजता घोघा पोर्टला पोचलो. तिथून पुढे अजून 270 किलोमीटरचा पल्ला बाकी होता. गुजरातच्या मखमली रोड्सवर सनसेट एन्जॉय करत राईड चालू ठेवली. शेवटी संध्याकाळी 7च्या सुमारास सोमनाथ मंदिरजवळ पोचलो. पोहोचताच बाहेरूनच मंदिराचं दर्शन झालं. फ्रेश होऊन रात्री दर्शनाला गेलो. पण खरी जादू दुसऱ्या दिवशी सकाळी अनुभवायला मिळाली. अरबी समुद्राच्या काठावर वसलेलं 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिलं सोमनाथ. 1000 वर्षाहून जुने हे मंदिर. अनेक वेळा मुघलांकडून नष्ट करण्यात आलं, पण आजही ते तितक्याच दिमाखात उभं आहे. आणि खरं सांगायचं तर ती एनर्जी तुम्हाला तिथे गेल्यावर नक्की जाणवते. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा.